काल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर सभा झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, छत्रपती संभाजीनगरचे पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, जालना विधानसभेचे उमेदवार अर्जुन खोतकर, कन्नडच्या उमेदवार संजना जाधव पाटील यांच्यासह विधानसभेचे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातले महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. पण मात्र या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणावरती हात घालत बाळासाहेबाचं स्वप्न आम्ही साकार केलं असं ते म्हणाले. पण यासोबत त्यांनी सभेच्या अगोदर मुख्यमंत्री आणि स्थानिक शिवसेना भाजपच्या नेत्यासोबत मराठवाड्यातल्या आणि जालना संभाजीनगरच्या राजकारणासुद्धा चर्चा केली. एक प्रकारे PM मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचित केलं की जालना लोकसभेचे नेते व बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोष कुलकर्णी हे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे आणि अशा टायमिंगला तिसरी आघाडी त्यांनी जर स्थापन केली आणि विधानसभेच्या उमेदवाराला समर्थन दिलं किंवा उमेदवार उतरवले तर हे महायुतीला धोकादायक होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी जर महाविकास आघाडीतून महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि ते जर महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर मात्र त्यांच्यासोबत आघाडी करून घेण्यात काही अडचण नाही. तर महायुतीच्या अनेक नेत्यांनीसुद्धा याच मताचं स्वागत केलं आहे. तर महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांची झोप उडाली आहे. टीव्ही ही महत्त्वाची बातमी. जालन्याचे नेते भास्करराव आंबेकर यांनी सांगितलं की आम्ही जालन्याचे महाविकास आघाडीचे संपूर्ण नेत्यांना सोबत घेऊन कोल्हे साहेबांना भेटणार आहोत. पण मात्र आता ती वेळ निघून गेलेली आहे. तरीसुद्धा कोल्हे साहेबांनी उद्या सकाळच्या त्यांना 10 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. या 10च्या जर महाविकास आघाडीचे उमेदवार आले, भेटले, आपली काही भूमिका जर जाहीर केली, त्यांच्यात काय समजत होतं यावरती पुढचं राजकारण अवलंबून आहे. नसता पर्यायी मार्ग महाविकास आघाडीच्या दृष्टीने बुलंद